नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूर येथे 12 डिसेंबर रोजी भव्य धम्म संमेलन। तालुक्यात एवढ्या भव्य दिव्य संमेलनाचे चतुर्थ वर्ष। मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन। लाखांदूर तालुका बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीतर्फे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या 114व्या जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनाचे आयोजन 12 डिसेंबर रोजी प्रियदर्शनी सम्राट अशोक परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पिंपळगाव रोड लाखांदूर येथे करण्यात आले आहे। या भव्य धम्म संमेलनाचे विशेष म्हणजे गत 3 वर्षी कमी अधिक 10 ते 15 हजार धम्मप्रेमी जनसागराच्या उपस्थितीत पार पडलेल्या धम्म संमेलनानंतर लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठ्या भव्य अशा संमेलनाचे हे सलग 4थे वर्ष आहे। लाखांदूर तालुक्यातील या सलग 3 वर्ष पार पडलेल्या भव्य संमेलनाव्यतिरिक्त असा संमेलन झाला नसल्याने तालुक्यातील बौद्ध बांधवांसह जनतेची उत्सुकता या संमेलनाला घेऊन शिगेला पोहोचली असते। यावर्षी सुद्धा या संमेलनाला गत 3 वर्षीच्या तुलनेत अधिक धम्मप्रेमींनी उपस्थिती राहणार असल्याचे भाकीत आयोजकांकडून वर्तविले जात आहे। या भव्य धम्म संमेलनाच्या दिवशी सकाळी 7 वाजता भव्य धम्म रॅली त्रिरत्न बौद्ध विहार इथून कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात येणार आहे। त्यानंतर सकाळी 10 वाजता ध्वजारोहण व धम्मदेशना, त्यानंतर दुपारी 1:30 वाजता आयोजित या भव्य धम्म संमेलनातील सामाजिक प्रबोधनाला उद्घाटक म्हणून दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, अध्यक्ष म्हणून मुंबई येथील सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत सुषमाताई अंधारे, मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली, विशेष अतिथी म्हणून नागपूर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे कायदे सल्लागार ॲडव्होकेट शैलेश नारनवरे, नागपूर येथील ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे व स्वागताध्यक्ष आवाज इंडियाचे संपादक अमन कांबळे यांच्या उपस्थितीत हे भव्य धम्म संमेलन पार पडणार आहे। तसेच रात्रीला नागपूर येथील सुप्रसिद्ध भीम कव्वाल फैजन ताज यांचा संगीतमय प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। त्यामुळे या भव्य दिव्य अशा धम्म संमेलनाला बौद्ध बांधव तथा सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे।